नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023चे राहिलेल्या पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। आज मित्रांनो नवीन निकाल आलेले आहेत, खूप महत्त्वाच्या पदांचे निकाल आलेले आहेत, ती माहिती तुम्हाला देणार आहे। कुठले निकाल आलेले आहेत आणि राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो सर्व जे निकाल आलेले आहेत त्याच्या PDF फाईल तुम्हाला भेटतील मित्रांनो। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जिल्हा परिषद लातूर, त्यानंतर जिल्हा परिषद मित्रांनो अहमदनगर, त्याचबरोबर जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वेबसाईटवरती रिझल्ट दिसत आहेत। नवीन रिझल्ट तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलेली त्या जिल्ह्याची जिल्हा परिषदची वेबसाईट पाहिजे। मी सर्व जिल्हा परिषदांचे रिझल्ट टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देतोच आहे, परंतु तुम्ही स्वतः देखील तुमच्या जिल्ह्याची तुमची वेबसाईट पहा, तिथं तुम्हाला जे रिझल्ट आलेले आहेत आजचे ते दिसतील मित्रांनो। त्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या लिंकची तुम्हाला जे लिंक आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेले आहेत। तर आज मित्रांनो खूप महत्त्वाचा निकाल आलेला आहे। कनिष्ठ आरेख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या 2 पदांचे रिझल्ट मित्रांनो आज प्रसिद्ध झालेले आहेत। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं, परीक्षा दिली होती, कमेंटमध्ये सांगा। त्याबद्दल निकाल आलेले असल्यास तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तर मित्रांनो आज प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कनिष्ठ आरेखचे निकाल आलेले आहेत। झडपी लातूरचं पाहू शकता, त्यानंतर कनिष्ठ आरेख प्रयोगशाळा तंत्रज्ञ अहमदनगर जिल्हा परिषद पाहू शकता। कनिष्ठ आरेखचा मित्रांनो या ठिकाणी पहा जिल्हा परिषद सोलापूरचाही निकाल आलेला आहे। इतर जिल्हा परिषदांच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायचं आहे, उदाहरणार्थ तुम्हाला 3 जिल्हा परिषदांची माहिती दाखवलेली आहे। आता जसे की मित्रांनो पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञचा आपण निकाल जर बघितला तर याच्यामध्ये मित्रांनो 90 मार्क्सच्या वरती म्हणजे 45%च्या वरती जेवढे विद्यार्थ्यांना मार्क्स होते त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिस्टमध्ये समाविष्ट केलेला आहे। पाहू शकता लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा हा रिझल्ट आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या विषयानुसार मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील। मराठी, इंग्रजी, GK, रिजनिंग आणि मित्रांनो या ठिकाणी जनरल नॉलेज या ठिकाणी पाहू शकता 200 पैकी 124 पासून या ठिकाणी स्टार्ट आहे आणि 92 वरती आहे या ठिकाणी। हे मित्रांनो झडपी लातूरचं आहे। तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी लागतोय। पुढचे जे मार्क्स आहेत हे तुमचे एज्युकेशनचे मार्क्स आहेत, इथं तुम्हाला 200 पैकी मार्क्स तुम्हाला पाहता येतील मित्रांनो। त्यानंतर कनिष्ठ आरेखचा देखील निकाल अशा पद्धतीने लागलेला आहे मित्रांनो, सेम तसाच IBPSचा या ठिकाणी पाहू शकता। आता याच्यानंतर मित्रांनो अजून सिलेक्टेड लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते बोलवलं जाणार आहे, किती जागा होत्या त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदचं। तर हे झालं निकालाबद्दल। आता कुठल्या पदांचे अजून निकाल राहिलेले तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो, कुठले निकाल आलेले आहेत आणि त्यानंतर राहिलेल्या पदांच्या परीक्षाबद्दल ही माहिती आपण पाहूयात। तर बघा मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचा अजून निकाल आला नाही। विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल आलेले आहेत सर्व। विस्तार अधिकारी शिक्षणचा निकाल आला नाही अजून। विस्तार अधिकारी पंचायतचाही निकाल आलेला नाही आहे, तुम्ही वाट पाहत असाल विस्तार अधिकारी पंचायतच्या निकालाची। जसा निकाल मित्रांनो प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। तुम्ही म्हणाल की कधीपर्यंत निकाल येईल मित्रांनो राहिलेले, तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत कधीही याचे निकाल प्रसिद्ध होतील। विस्तार अधिकारी कृषीचाही निकाल अजून आला नाही, विस्तार अधिकारी कृषीचा निकाल आलेला आहे मित्रांनो। वरिष्ठ सहाय्यक लेखाचाही निकाल आलेला आहे। रिंगण दोरखंडलवालचा निकाल आलेला आहे। यांत्रिकचा निकाल आलेले आहेत। प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे आज निकाल आलेत मित्रांनो। पशुधन पर्यवेक्षकचा निकाल पेंडिंग आहे पेसामळ मित्रांनो। मुख्य अंगणवाडी सेविका प्रवेशिका हे जे पद आहे मित्रांनो याची एक्झाम जी आहे ती होणार आहे। आता राहिलेल्या पदांबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात। एक्झामबद्दल तारतंत्रीचे निकाल आलेले, जोडारीचा निकाल या ठिकाणी मित्रांनो आलेला आहे। त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखाचा देखील निकाल आलेला आहे। कनिष्ठ सहाय्यक फक्त जे पद आहे मित्रांनो याचा निकाल अजून आलेला नाही। कनिष्ठ आरेखचे आज निकाल यायला सुरुवात झालेली आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचाही मित्रांनो निकाल अजून आलेला नाही। कंत्राटी ग्रामसेवकची परीक्षा राहिली। औषध निर्माण अधिकारीचे निकाल मित्रांनो अजून या ठिकाणी आलेले नाहीत। औषध निर्माण अधिकारी हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे निकाल आलेले आहेत, झडपीचे अजून निकाल आलेले नाहीत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी। बघू शकता इथं मित्रांनो कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी इथं देखील पाहू शकता। जिल्हा परिषद लातूरचे देखील आरोग्य प्रयोगशिक हे पहिले निकाल आलेले आहेत या ठिकाणी। त्याच्यानंतर पहा अजून राहिलेल्या निकालापैकी आरोग्य सेवक 40% 50% याच्यात परीक्षा झालेल्या नाहीत। आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल या ठिकाणी आलेला आहे। आरोग्य सेविका महिलाची अजून परीक्षा झालेली नाही। तर हे निकाल मित्रांनो अजून येणं बाकी आहे। काही निकाल जे आहेत ते आलेले आहेत जवळपास मित्रांनो या ठिकाणी 9 ते 10 संवर्गाचे निकाल आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत। 25 संवर्गापैकी राहिलेले निकाल फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचे येऊन जातील। आता राहिलेली जी पदांची परीक्षा आहे मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 40% 50%, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका याबद्दल अजूनपर्यंत ग्रामविकास विभागाने किंवा कुठल्याही जिल्हा परिषदांनी माहिती दिलेली नाही की ह्या परीक्षा नेमक्या कधी होतील मित्रांनो।
आपण अंदाज लावलेला होता की कमीत कमी या ठिकाणी जानेवारीमध्ये आपल्याला वाटत होतं सर्वांनी की परीक्षा नक्की होतील जानेवारी महिन्यामध्ये, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये होतील असं वाटलं होतं. परंतु फेब्रुवारीमध्येही मित्रांनो यांची चिन्ह दिसत नाहीत पेपर घेण्याची. म्हणजेच ह्या परीक्षेबद्दल मित्रांनो आता जेव्हा जिल्हा परिषद घेतील, जेव्हा वेळापत्रक ऑफिशियल देतील मित्रांनो, त्याच वेळेस तुम्हाला माहिती दिली जातील. परंतु मित्रांनो परीक्षा 100% होणार आहेत. कुणी म्हणत असेल की परीक्षा रद्द वगैरे झाल्यात की काय, तर मित्रांनो तसं काही नाही आहे. आचारसंहितेमध्ये देखील ह्या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. मात्र ग्रामविकास विभागाने त्याबद्दल जर कार्यवाही सुरू केलेली असेल, म्हणजे तशा पद्धतीने मित्रांनो जी प्रोसेस सुरू केलेली असेल, तर परीक्षा तुमच्या होऊ शकतात मित्रांनो. सध्या तरी मित्रांनो 15 तारखेपर्यंत बाकीचे ज्या परीक्षांचे वेळापत्रक आलेले आहेत त्यांच्या परीक्षा आहे, सोलापूर महानगरपालिका असेल किंवा इतर विभागांच्या. 15 तारखेनंतर मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगपर्यंत अजून पण चान्सेस आहेत ह्या राहिलेल्या पदांच्या परीक्षांबद्दल. तर याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला शेअर केले जातील. अजूनपर्यंत तरी अपडेट आलेलं नाही मित्रांनो, किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामविकास विभागाने नोटीस देखील काढलेली नाही की कधी परीक्षा होतील त्याबद्दल. परंतु परीक्षा मात्र कॅन्सल वगैरे झालेली नाही. 100% ह्या परीक्षा होणार आहेत. वेळ मात्र या ठिकाणी थोडासा पुढे जातोय मित्रांनो परीक्षांबद्दल. तर जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, आजचे आलेले रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले सर्व PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तकं हवं असतील तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, जे की आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठी महत्त्वाचं आहे. आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच, जे की IBPS TCS पॅटर्ननुसार पुस्तक आहे. पोलीस भरती 2024ची जी मित्रांनो होते त्यासाठी 2023 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका संच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच सध्याच्या ग्रामसेवक भरतीसाठी तुम्हाला यूज करता येणार आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान हा जो विषय आहे त्यासाठी जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर TCS IBPS विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक आहे. GK GS या विषयामध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. यामध्ये 400+ प्रश्नपत्रिकांच्या GSच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो. तर सामान्य ज्ञान विषयासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो SSC GD साठी मराठी मीडियममधून देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचा प्रश्नपत्रिका संच SSC GD सामान्य ज्ञान विषयासाठी देखील पुस्तक आहे. आणि मित्रांनो वाहन चालक ही जी पदभरती केली जाते, वाहन चालक या पदासाठी देखील तयारी करण्यासाठी वाहन चालक संदर्भात जेवढे पण तांत्रिक प्रश्न आहेत त्यासाठी वाहन चालक भरतीचं देखील पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये मित्रांनो पाहता येतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.